नमस्कार, सुहासिनीज लाईफस्टाईलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. हळदी कुंकूच्या व्हिडिओला तुम्ही छान छान कमेंट्स केल्या, रील्सलाही छान प्रतिसाद दिला, त्यासाठी मनापासून आभार. त्या दिवशी ना घरी आल्यानंतर आवरण्याची कॅपॅसिटीच नव्हती. संध्याकाळी भाज्याही आणलेल्या होत्या आणि मी ना दुपारीच फ्रीजचे डबे घासून ठेवलेले होते, पण ते सगळं आवरायचं तसंच पडलं होतं. आणि मुलींना ना म्हणजे उन्नतीला बोर नाणं बाकीच्या लहान लहान बाळांचं मुलांचं केलेलं होतं. तर त्यांचं ना तिथे गेल्यानंतर चॉकलेट न देता छान अशा चिक्की दिलेल्या होत्या, त्याही डायनिंग टेबलवरती खूप साऱ्या पडलेल्या होत्या. भरपूर असा पसारा डायनिंग टेबलवरती झालेला होता आणि तो मी सकाळीच आवरून घेतला. सकाळी लवकर उठलेली, कारण की बऱ्यापैकी मला घर आवरायचं होतं. उन्नतीची स्कूल होती, त्यामुळे ना सकाळी मी 5लाच उठलेली आणि ज्या भाज्या आणलेल्या होत्या त्या सगळ्या म्हणजे खूप नव्हत्या, फक्त भेंडी, वांगे, आवळे आणि बोरं आणलेले होते आणि बटाटे. तर ते डब्यांमध्ये भरून घेतले. भेंडी बनवायची होती मला लगेच, म्हणून ती धुवून घेतली आणि म्हणजे पाणी निथळण्यासाठीही ठेवून दिली. तेवढ्यामध्ये मी हे सगळे डबे एकात एक म्हणजे ठेवून दिले, कारण की इतक्या भाज्या नव्हत्या, त्यामुळे आता सध्या काही लागणार नव्हते. जास्त भाज्या जर माझ्याकडे असतील ना, तर तेव्हा मला नेहमीच कन्फ्युजन होतं की आता नेमकी कोणती करू, ही करू की ती करू. आणि कमी भाज्या असतील ना, तर बरोबर म्हणजे 1-2 भाज्या असतील तर त्या लगेच म्हणजे पर्याय निवडला जातो. माझे ना खूप पाय दुखत होते, म्हणजे पोटऱ्या दुखत होत्या, तर त्यासाठी ना मला नेहमी डॉक्टर हे ORS देतात, तर तेही येताना घेऊन आली. तुम्हाला कुणाला दुखत असेल ना, तर म्हणजे एखादं पॅक किंवा 2 वेळेस प्यालं ना तरी बऱ्यापैकी फरक पडतो. मी डॉक्टर नाही आहे, पण डॉक्टर मला देतात बऱ्यापैकी वेळेस, म्हणून मग मी तुम्हाला सांगितलेलं आहे. त्यानंतर ना मला थोडी एनर्जीही आली आणि मग ना परत काम करण्याचा उत्साहही वाढला. कारण की थोडी कधीतरी आपल्याला दगदग झाली तर स्त्रियांचे ना म्हणजे पोटऱ्या दुखणं हे खूप कॉमन आहे. बऱ्याच जणींना खूप जास्त उभं राहिल्यामुळे पण दुखणं हे सुरू होतं आणि कधीतरी मंथली पण दुखतात. हा सगळा पसारा यामुळे झालेला होता की दुपारी ना मी शूटिंग केलेलं होतं, एडिटिंग केलेलं होतं, व्हिडिओही टाकलेला होता आणि म्हणजे या गोष्टीला प्राधान्य दिलं ना, तर मग त्यावेळेस बऱ्यापैकी वेळेस ना तर म्हणजे जी कामं असतात आपली काही, तर ती बाजूला ठेवावी लागतात, मग ती नंतर करावी लागतात. एक तर संध्याकाळी करावी लागतात किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी. उन्नतीचा थोडा निबंध बाकी होता, नोटबुक जमा करायची होती, तर ती सकाळीच ना तेही पूर्ण करून घेत होती आणि मी तनिष्कालाही अभ्यासाला बसवलेलं होतं सकाळीच. मग नंतर 6:30 वाजलेले आहेत आता सकाळचे. उन्नती शाळेत जाते, ती खाली बसलेली होती. मी तिला भेंडीची भाजी पोळी बनवून दिली आणि सगळीकडे छान अशी शांतता पसरलेली होती. जवळपास सगळ्यांचे लाईट्स बंद होते आणि मग उन्नती शाळेत गेल्यानंतर ना मी जे रात्री आवळे आणलेले होते आदल्या दिवशी, तर ना चहा तर लगेच घेणार नव्हती, पण मी म्हटलं चला असे पण पाय दुखतातच आहे, तर आपण आवळ्याचा रस करून पिऊ, अजून एनर्जी मिळेल आपल्याला. म्हणून मग मी ना आवळ्याचा रस म्हणजे करून घेतला. अगदी काही साधं सोपं आहे. आवळे कट करून घेतले आणि मिक्सरमधून फिरवून घेतले. साधनाताई सोनवणे आणि ज्योतिताईंनी ना मला या मिक्सरविषयी विचारलं होतं. याची क्वालिटी विचाराल तर काही खास नाही आहे. म्हणजे याचं भांड्याचं ना माझं एक याच्यातलं थोडं मोठं भांडंही आहे, त्याचे ना आटे गेले आहेत, खराब झाले, लगेच तुटून जातात, तर ते दुकानावर मिळत नाही, कस्टमर केअरला फोन करावा लागतो. म्हणजे असं खूप बेस्ट क्वालिटी नाही आहे. यामध्ये ना अनेक प्रकारच्या चांगल्या क्वालिटीचेही आहेत. ते नक्कीच मी एखाद्या स्टँडर्ड अशा शॉपमध्ये गेल्यावरती तुमच्यासाठी व्हिडिओ बनवेल. मी आली होती बेडरूममध्ये. बेडरूमही आवरून घ्यायची होते. भरपूर असा कपड्यांचा पसारा झालेला होता. सगळे कपडे म्हणजे घड्या केल्या कपड्यांच्या, त्यात प्रत्येक कपडे जागच्या जागी गेल्यावरती ना जरा रूमनेही मोकळा श्वास घेतला मला असं वाटतं आणि मलाही खूप छान वाटलं. नॅपकिनही त्यांच्या जागेवरती ठेवले आणि वैशाली गुंजाळ, स्नेहाताई, अनेक जणांनी ना मला
डिशवॉशरचं रुटीन दाखवा यासाठी कमेंट केल्या होत्या. आता अगदी स्पेशली व्हिडिओ ज्यावेळेस बनेल तर बनेल, पण मी तुम्हाला थोडक्यात सांगते. मी ना डिशवॉशरला भांडी कशी लावते. डिशवॉशर घेण्यापूर्वी ना म्हणजे ही मानसिकता आपल्याला करावीच लागते, आपली तयारी करावी लागेल की आपल्याला भांडी म्हणजे त्याच्यातलं उष्ट काढून आणि मग ती अशा पद्धतीने ऑर्गनाईज करायची, जसे ट्रॉलीमध्ये करतो ना अगदी तसेच. इतकं काही कठीण नाही आहे, पण ना आपण म्हणजे प्रत्येक माणसाला ना या गोष्टीचाच जास्त कंटाळा येत असतो. आणि महत्त्वाचं काय होतं, जर किचनमध्ये आपलं डिशवॉशर असेल ना तर आपण झटपट तिथल्या तिथे भांडी लावतो, पण किचनपासून थोड्या घरातल्या घरात जरी अंतरावरती असलं ना तर आपण कंटाळा करतो. तर भांडी चांगली निघतात, पण ना याची नक्कीच तयारी ठेवा घेण्यापूर्वी की तुम्हाला भांडी म्हणजे भांड्यातलं उष्ट काढून अशा पद्धतीने भांडी ऑर्गनाईज करावी लागतील. आणि नंतर धुतल्यानंतर ना मस्त छान कोरडी होतात. ऑप्शनवरती असतं ड्राय करून हवी आहेत की म्हणजे नॉर्मल अगदी पाणी असतं तसंच. नंतर ना अशा पद्धतीने मी भांडी लावून दिली. जास्त भांडी बसावी म्हणून मी ताटं काही टाकले नाही, काही थोडी जागा शिल्लक होती तेवढ्यातनं मी स्वयंपाक करून घेतला की त्याचीही काही भांडी जमा होतील आणि तेही डिशवॉशरला लावून देईल. कढी करायची होती अगदी साध्या पद्धतीने. आज माझ्याकडे कढीपत्ताही नव्हता, मग जे होतं मिरची थोडी 1-2 लवंग आणि जिरं मोहरी टाकलेली आणि आपलं नॉर्मली जशा पद्धतीने कढी करतो ना तशीच करून घेतलेली. मग काही भांडी निघाली आणि मग त्यानंतर हे डिशवॉशर असं ऑर्गनाईज केलेलं आहे. आणि डिशवॉशरला ना पाण्यासाठी स्प्रे म्हणजे भांड्यांवरती स्प्रे मारतात ना, तर आपले फॅनचे पाते असतात ना तसे बारीक असे छोटे पाते असतात, तर ते चेक करून घ्यायचे असतात. कैची, प्लास्टिकच्या वस्तू, लाकडी वस्तू, नंतर आपल्या ब्लॅक कोटेड वस्तू असतात ना त्या घासायला टाकायच्या नसतात. आणि पावडर ना मी यापेक्षा निम्मेच टाकत असते, पण आता तुम्हाला दाखवताना इतकी पावडर म्हणजे वापरायची असते, कारण की मी स्वच्छ भांडी ठेवते ना त्यामुळे जास्त पावडर लागत नाही. आणि मंथली ना याचं लाईट बिल म्हणाल तर जर रोज वापरलं 2 वेळेस तर 500 रुपये एक्स्ट्रा येईल. आणि मी एकदाच वापरते. बऱ्यापैकी वेळेस तर मी हातानेही भांडी घासत असते असेल वेळ ना. हे सगळे ऑप्शन दिलेले आहेत की आपल्याला भांडी क्विक वॉश करायची आहेत. इको ऑप्शन आहे, इंटेन्सिव्ह कढाई ऑप्शन आहे, एक्स्ट्रा म्हणजे स्पार्कल आहे आणि बऱ्यापैकी ऑप्शन आहे. आणि हाफ लोड पण ऑप्शन आहे. जर अर्धीच ट्रॉलीमध्ये भांडे लावले तर तेवढेही घासले जातात आणि पाणीही तेवढंच याला लागतं. तर जास्त ज्यांची चिकट तेलकट भांडी असतात ना तर त्यांच्यासाठी म्हणजे वेगळा ऑप्शन असतो, पण मी क्विक वॉशला वापरत असते. बेडरूम आवरून झालेले आहेत. घरातला बऱ्यापैकी पसारा आवरून झालेला आहे. जेवण बनवून झालेलं आहे. मी ना भेंडीची भाजी बनवली होती. सकाळीच उन्नतीला टिफिन देण्याच्या वेळेसच ना भाजी बनवलेली होती. आणि या भांड्याबद्दल मला विचारलेलं होतं. हे ना 3 आहेत असे सेट आणि प्रत्येकावरती झाकण दिलेलं आहे. ॲरिस्टो कंपनीचे कुठेही तुम्हाला मिळून जातील. पोळ्याही झाल्या आहे, थोडं वाफ निघण्यासाठी मी ठेवलं आहे. पोळ्यांची जी टोपली ना तर ती धुवायला आहे आज, म्हणून नाही कढी बनवलेली आहे सोबतच. आणि आता गॅस उट्यावरती इतका पसारा झाला आहे तो सगळा आवरून घ्यायचा आहे. बाकीची भांडी डिशवॉशरला लावली हे तुम्हाला मी दाखवलेलं आहे. पण आता जे मी पोळ्या बनवल्या आणि काही भांडी निघाली आहेत, काही प्लास्टिकची काही लाकडी, तर ती हाताने घासून घ्यावी लागतात. ती घासून घ्यायची आहेत. तुमच्याकडे एकदम चांगल्या भांडी घासण्यासाठी मावशी असतील, वेळेवर येत असतील, सुट्या घेत नसतील आणि प्रामाणिक असतील तर भांडी घासण्यासाठी डिशवॉशर घेण्याची गरज नाही आहे. माझ्याकडेही चांगल्या ताई यायच्या, पण ना त्यांचे मिस्टर वारले होते तर त्यांना बऱ्यापैकी वेळेस गावाला जावं लागायचं. बऱ्यापैकी वेळेस त्या घरी राहत होत्या आणि त्यांना ना
सगळ्यांचीच कामं आमच्या बिल्डिंगमध्ये त्यांचं काम आवडतं, तर त्यांना खूप जणांची कामं असतात. मग सगळी कामं झेपत नव्हती आणि महत्त्वाचं म्हणजे मी म्हणजे यूट्यूब वगैरे नसतं ना, तर माझी भांडी मीच घासत होती. पण ना मला कारण की बऱ्याचदा ना काही पदार्थ बनवताना बऱ्यापैकी वेळेस भांडी वापरावी लागतात आणि ती एक्स्ट्राची भांडी घासताना ना म्हणजे व्हिडिओ बनवणं, एडिटिंग करणं, घरातली कामं, बाहेरची कामं, मुलांचा अभ्यास ह्यामध्ये ना खूप दमछाक होते आणि मला टाचदुखीचा त्रास सुरू झाला होता. म्हणून मग मी आपलं डिशवॉशर घेतलं होतं. गेल्या महिन्यातनं मी किराणा आणलेला होता, पण तो बाकीचा वापरला गेला आणि बाकीचा जो शिल्लक आहे ना तो बरण्यांमध्ये भरायचा राहून गेलेला. रोज विचार करायची की उद्या करू, पण तो उद्या कधी येतच नव्हता. आता बरण्या खाली झालेल्या आहेत, तर त्यामध्ये मी आता किराणा टाकून घेते. किराणा भरण्यापूर्वी ना या सगळ्या बरण्या आणि डबे मी घासून घेतलेले होते, वाळवून घेतले उन्हामध्ये आणि मग त्यामध्ये किराणा भरते. तर पोहे भरलं. पोहे 1 किलो आणलेलं होतं. अर्धा किलो आधीचं शिल्लक होतं, ते वापरल्या गेलेलं होतं. आता जास्त नाश्ता बनत नाही म्हणून मग कमी लागतं पोहे. नंतर ना चवळी आणलेली होती, गावरानी आणि हायब्रिड. नंतर मी नेहमी ना हिरवे आपले हरभरेही आणत असते, छान लागतात ते चवीलाही. नंतर ही होती हायब्रिड चवळी. आमच्याकडे जळगाव जिल्ह्यात ह्या दोघं प्रकारच्या चवळ्या केल्या जातात. म्हणजे हिला ना ही मोठी जी चवळी तिला वेली चवळी म्हटली जाते आमच्याकडे आणि बारीक चवळीला म्हणजे आपली गावरानी चवळी असते. उडदाची डाळ, आता हिवाळा सुरूच आहे तर उडदाची डाळ आमच्याकडे बऱ्यापैकी वेळेस खाल्ली जाते, त्यामुळे तीही मी आणलेली आहे. किंवा कळण्याचं पीठ करायचं असेल ना तर त्यासाठी ही उडदाची डाळ आम्हाला लागतेच. नंतर पांढरी डाळ आपली उडदाचीच होती, ती इडली डोसा यासाठी लागते म्हणून मग तीही मी 1 किलो आणलेली होती. काळी उडदाची डाळ ना मी ज्या बरणीत भरली होती तिच्यात तर ती मावली नाही, मग मी दुसऱ्या बरणीत टाकलं आणि बाकीचं लक्ष कॅमेऱ्याकडे, बाकीचं लक्ष बरणीकडे, वस्तूंकडे, त्यामुळे ना डाळ थोडी खाली पडली. परत ती भरून घेतली आणि मग ना जी आधीच्या बरणीमध्ये मी डाळ टाकलेली होती उडदाची, ती परत मोठ्या बरणीत टाकून घेतली. तीळ आणलेले होते. मला ना मागच्या वेळेस ना तीळ सापडतच नव्हती संक्रांतीच्या वेळेस, कारण की ती अगदी खाली कोटीमध्ये तळाशी गेलेली होती आणि नवीन तीळ आणलेली मी त्यावेळेस. असं होतं, जर आपण किराणा सामान भरून नाही ठेवलं ना तर असलेल्या वस्तूही आपल्याला दिसत नाही बऱ्याचदा आणि मग ते डेट बार होऊन जातात. 1 किलो मुगाची डाळ, 1 किलो हिरव्या सालीची मुगाची डाळ आणि 1 किलो नाचणी आणलेली होती. 2 किलो तांदूळ आणलेले होते. काली मूछ 2 किलो आता जो महिना म्हणजे जानेवारी सुरू आहे ना त्याच्यात वापरले गेलेले आणि 5 किलो इंद्रायणी आणलेला. इंद्रायणी सध्या आमची घराची चॉईस खूप प्राधान्य दिलं जातं आहे. त्याचीच खिचडी, त्याचाच भात केला जातो आहे. मला ना या भरण्या या कॅबिनेटमध्ये ठेवायच्या होत्या. मी त्या दिवशी तुम्हाला जे भांड्यांचं दुकान दाखवलेलं ना तिथून मी हे 2 डबे घेतले होते, बाकी काही घेतलं नव्हतं. उन्नतीला म्हणजे त्यांना टिफिन देण्यासाठी, फ्रूट्स वगैरे देण्यासाठी मी हा लांबट असा डबा घेतलेला होता. सामान आल्यानंतर ना ही भांडी घासून मी डायरेक्टली अशा पद्धतीने फक्त ठेवून दिलेली होती या कॅबिनेटमध्ये. रोज विचार करायची की म्हणजे हे पण व्यवस्थित लावून देऊ ही भांडी आणि त्या जागेचा वापर चांगल्या पद्धतीने करू, पण ते शक्यच होत नव्हतं. वेळ कसा निघून जातो ना ते समजतच नाही. प्रत्येक दिवस येतो, काहीतरी आपण करतच असतो, पण कधीतरी ठरवलेली कामं राहून जात असतात. तर आज मी ठरवलं होतं की जी कामं गरजेची आहेत, महत्त्वाची आहेत ना ती करूनच घ्यायचं, कारण की सकाळी जी एनर्जी असते ना ती नंतर हळूहळू दुपारनंतर 12-1 नंतर 2 नंतर डाऊन व्हायला लागते आणि कामाचा स्पीड पूर्ण कमी होऊन जातो. इच्छाही राहत नाही, कारण की आपण सकाळी उठल्यापासून कामं करत असतो. मग हे कॅबिनेट स्वच्छच होतं, फक्त कोरड्या कापडाने झटकून घेतलं, म्हणजे असं पुसून घेतलं आणि बरण्या छान अशा ऑर्गनाईज केल्यानंतर पॅन्ट्री युनिट्समध्येही ज्या छोट्या बरण्या होत्या त्या ठेवून दिलेल्या. आजच्या व्हिडिओला मी बऱ्यापैकी स्पीड दिलेला आहे, कारण की व्हिडिओज खूप मोठा आहे आणि जर स्पीड दिला नसताना तर अजून किती मोठा झाला असता सांगता येत नाही. म्हणून मग ना मी जितकं शक्य होईल तितका स्पीड देण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे सगळं आवरताना, शूटिंग करताना बऱ्यापैकी वेळ लागलेला आहे, पण हे तुम्हाला मला एडिटिंग करताना लक्षात आलं किती
असं क्विक दिसतंय, पण खरंच खूप वेळ लागलेला या सगळ्या गोष्टींना. मला सगळं करता करता जवळपास म्हणजे नॉर्मल कामं केली असती ना मी तर 12 म्हणजे 12पर्यंत सगळं आवरलं गेलं असतं. पण शूटिंग करण्यामुळे मला जवळपास 3-3:30 सगळं परत संध्याकाळच्या चहाची वेळ झाली होती, म्हणजे 4 वाजलेच असतील. हा कोकाडा माझ्याकडे गेल्या वर्षापासून आहे आणि त्याचा उपयोग ना मी टाकून देत होती कचऱ्यामध्ये, पण नंतर मी वास मला याचा अजिबात आला नाही. नेस्टेशियाच्या म्हणजे कंपनीचा आहे हा कोका. तर त्यांचे प्रॉडक्ट खूप चांगल्या पद्धतीने पॅक करून येतात. मी ज्यावेळेस बाऊल मागवले होते त्यावेळेचा आहे. तर तो मग मी विचार केला टाकून देण्यापेक्षा असं काहीतरी उपयोग करू. त्याचे जे वरचे पॅकिंगचे जे कवर होतं ना तर ते मी कट करून घेतलं, ते खाली टाकलं की जेणेकरून वजन म्हणजे उचलण्यात यावं. वैशाली मोरेताईंनी मला या लिक्विडविषयी विचारलं होतं. मी विचार केला की जरा 8-10 दिवस वापरून बघू खरंच हे चांगलं आहे का, तरच तुम्हाला चांगला म्हणजे सांगू. हे किचन क्लीनर आहे हॅपी प्लॅनेटचं आणि एक आहे नळ स्वच्छ करण्याचं, ते पण हॅपी प्लॅनेटचं आहे. मी झेप्टोवरून मागवलं होतं. तर मी तुम्हाला प्रॅक्टिकली वापरूनच दाखवते. जे नळसाठी टॅप क्लीनर आहे ते चांगले नळ स्वच्छ झालेले त्याच्याने. पण किचनचं मला काही आवडलं नाही, काही किचनचं स्वच्छ वगैरे काही झालं नाही. जे डाग वगैरे होते ते. भांडी घासून झालेली होती तर ती कशी निघालेली आहेत हेही दाखवणं गरजेचं होतं तुम्हाला. तर भांडी म्हणजे आपण स्वच्छ टाकली ना तर नक्कीच स्वच्छ निघतात. कारण की जर आपण उष्टीच्या उष्टीत टाकली तर काय होतं, परत म्हणजे मशीनसारखं क्लीन करावं लागतं, नंतर सर्व्हिस करावी लागते. त्यामुळे आपण ही काळजी नक्कीच घ्यायला हवी की अगदी छान असं म्हणजे सगळं उष्ट काढून, असं आपण पण मावशींना भांडी दिली ना उष्ट काढावंच लागतं. नाहीतर आमच्या इकडे तरी मावशींना अशी भांडी घासायला आवडत नाही. मुंबईला पण कुणालाच आवडत नाही अशी उष्टी भांडी घासायला. बरेच जण डायरेक्टली अन्न जसं तसंच असतं तशीच भांडी टाकतात. पण मी मुंबईला पण बघितलेलं, खूप प्रोफेशनल असतात ते लोक. अगदी छान वेळेवर येतात, वेळेवर जातात आणि छान भांडी घासतात. सगळं कामं एकदम मस्तच करतात. पण त्यांना स्वच्छ सगळं द्यावं लागतं. अशा पद्धतीने ही भांडी स्वच्छ म्हणजे निघालेली आहेत. काही थोडंफार जास्तच असं डागाळलेलं असतं ना दुधाचं किंवा चहाचं पातेलं, त्याला थोडेफार काही राहून जातं. पण म्हणजे बऱ्यापैकी आपण जर चांगलंच सगळं काढून दिलेलं असलं ना, चहा पावडरचं वगैरे सगळं लेयर, तर मग एकदम चकाकतात भांडी. कप बघू शकतात. आणि ज्यांना काचेची सिरॅमिकची भांडी वापरण्याची आवड आहे त्यांच्यासाठी तर डिशवॉशर हा बेस्ट ऑप्शन आहे. आणि तुमच्याकडे मावशी असतील चांगल्या तर मग तुम्ही विचार करायचा की नाही हे तुम्ही ठरवू शकतात. पण काही घरांमध्ये मावशी लावू दिल्या जात नाहीत. मावशी लावणं आवडत नाही बऱ्याच घरांमध्ये, किंवा स्त्रियांनाही आपली भांडी आपल्यालाच घासावी लागतात. तर त्यांच्यासाठी नक्कीच हा मदतीचा एक मोठा उत्तम असा स्रोत आहे. कारण की आपण सगळीच कामं घरी करायची म्हटली तर खूप अवघड होतात. येण्यापूर्वी हा एक विचार करा की तुमची जागा किचनच्या जवळ आहे का. नंतर तुम्ही भांडी म्हणजे ही मानसिकता तर पक्कीच करावी लागेल की भांडी म्हणजे स्वच्छ करून, म्हणजे जे उष्ट असतं ते काढून मग इथे ऑर्गनाईज करायची आहेत. परत ती काढून लगेच पण हे उत्तम असतं की ती सुकलेली असतात आणि जरी ओली असली तरी लगेच अगदी 10 मिनिटात वाळतात. कारण की ती गरम पाण्याचं वाफ असते त्यामुळे लगेच ते म्हणजे वाळून जातात. आणि ही सगळी मानसिकता असेल तर नक्कीच डिशवॉशर हा बेस्ट उपाय आहे. डिशवॉशरची कंपनी बॉश आहे. अगदी चांगली कंपनी आहे आणि 13 प्लेट्सचं घेतलेलं आहे. त्यावेळेस जवळपास 55,000ला मिळालेलं होतं. आणि स्टँड वगैरे वेगळं घेतलेलं आणि जरा फिटिंग असते ती पण करून घ्यावी लागते. तर त्यावेळेस आपल्याला जवळपास म्हणजे वरचा 4-5 हजार रुपये खर्च एक्स्ट्रा लागत असतो. कारण की स्टँड घेणं महत्त्वाचं असतं. खालून पाणी जरी गेलं तरी वस्तू खराब होत नाही. नंतर मी युटिलिटी स्वच्छ करून घेतलेली. तिथे पण भरपूर असा पसारा झालेला होता. तो सगळा आवरून घेतला, जागच्या जागी वस्तू ठेवून घेतल्या. आणि माझ्याकडे हे कवर आहेत, टेबल क्लॉथ म्हणू शकतात. अगदी चांगल्या क्वालिटीचे आहेत. मस्तच कलर कॉम्बिनेशन आहे.
2 वर्ष झाली यांना घेऊन. छान किती वेळेस धुतले तरीही छान नवीन असे दिसतात. हे मी ऑनलाईन घेतलेले होते आणि स्वस्त आहेत. हे प्रॉडक्ट मी नक्कीच टॅग करेल, कारण की वस्तू झाकण्यासाठी वगैरे किंवा छान काहीतरी टेबलवरती, वॉशिंग मशीन आणि यावर डिशवॉशरवरती ठेवण्यासाठी ना छान असं ऑप्शन आहे. ज्यावेळेस वापरेल त्यावेळेस इथे हँडल्स आहेत, तिथं तात्पुरता मी ते ठेवून देत जाईल आणि परत तसंच मशीनवरती टाकून देत जाईल. इथून व्हिडिओची सुरुवात झाली होती ना, तिथेच परत येऊन पोचली. किराणा भरला होता ना, तर त्यावेळेस बऱ्यापैकी कण खाली थोडेफार पडलेले होते. ते स्वच्छ करून घेतले, पुसून घेतला डायनिंग टेबल आणि आता गॅस ओटा स्वच्छ करण्याची वेळ आली होती. गॅस ओट्यावरती ना मी भरपूर अशा वस्तू ठेवलेल्या होत्या, पण ते सजावटीसाठी ठेवलं ना तर ते जास्त दुकानासारखंच होऊन जातं, कारण की ते आवरताना ना खूप त्रास होतो आपल्याला. मोकळा गॅस ओटा पटकन स्वच्छ करता येतो आणि मला मोकळा गॅस ओटा बघायला खूप आवडतो, जास्त वस्तूंनी भरलेल्यापेक्षा. ठेवले तर खलबत्ता आणि झाडं, जे म्हणजे प्रॅक्टिकली हँडल करायला योग्य आहे त्या वस्तू मी या खिडकीवरती ठेवत असते. आणि झाडं ठेवली ना तर हा किचनचा लुक छान होतो, म्हणून मला तिथे अगदी इंडोर प्लांट्स छोटे छोटे ठेवायला खूप आवडतात. गॅस ओटा आवरताना ना मी सगळे जे बारीक कण होते ते बाजूला करून घेतले आणि मला अचानक आठवलं की आता घर पुसायला त्या ताई येतील, पण त्यापूर्वी घर झाडलेलं असतं. परत एकदा घर झाडून घेतलं आणि गॅलरीमध्ये ना सकाळी कबूतर येऊन खूप माती माती करतात, पक्षीही खूप येतात, झाडं असले तर चिमण्या येतात, कलरफुल पक्षी येतात, तर ते छान असं बागडतात तिथे झाडांमुळे. आणि मग मी गॅस ओटा अशा परत ओल्या कापडाने स्वच्छ करून घेतलेला, छान असा चिकट झालेला होता, तर थोडा लिक्विडचाही वापर केलेला स्प्रेचा. आणि त्यानंतर ना एक वेगळंच समाधान येतं. घर कितीही स्वच्छ असू द्या, पण जर गॅस ओटा स्वच्छ नसेल, गॅस शेगडी स्वच्छ नसेल ना, तर तितकी प्रसन्नता येत नाही माझ्या मनाला. आणि 4 वाजले होते हे सगळं आवरत मला, कारण की व्हिडिओमुळे ना शूटिंग करण्यात बऱ्यापैकी वेळ जातो. इथे ना मी व्हिडिओ शूट करत होती आणि त्या ताई घर पुसायला आलेल्या होत्या आणि त्या बोलत होत्या, पण माझं सगळं लक्ष व्हिडिओमध्ये होतं. मग त्या म्हणत होत्या, आता ही बाईचं व्हिडिओकडे लक्ष आहे, माझ्याकडे लक्ष नाही. काय सांगते लोकांना, त्यांना खूप हसू येतं की हे असं आहे, हे असं करायचं, ते तसं करायचं. त्या गंमत करत होत्या. आणि मी ना ते हे किचन क्लीनर वापरलेलं इथं, पण ते कॉर्नर काही स्वच्छ झालेले नाही आहेत. कदाचित घासणी लावली असती तर स्वच्छ झाले असते, काय माहिती, पण तितकं इफेक्टिव्ह नाही वाटलं मला. CIFचं लिक्विड जे मी वापरते ना, तेही झेप्टो आणि ब्लिंकिटवरती ॲवेलेबल आहे. जर ते मिळालं ना तर मी ते पण टॅग करून देईल. तुम्ही तशा पद्धतीचं लिक्विड नक्कीच ब्लिंकिट, झेप्टोवरून मागवू शकतात. आणि ज्यांच्या शहरात हे ऑप्शन नाही आहे तर दुकानावर मिळेल, आणि नाही मिळालं तर ऑनलाईन तर नक्कीच ॲवेलेबल आहे. 5 मिनटं राहू दिलं आणि मग नंतर ना मी धुवून घेतलेलं त्याला. पण ॲक्च्युली तिथे सतत ओला भाग राहतो ना, तर काळसर डाग पडतात. मग मी विचार केला पुढच्या वेळेस ना सिंक क्लीन करताना ना मला जे प्रमोशनसाठी आगारोचं स्पिन स्क्रबर मिळालेलं, त्याचा वापर करू. ते छान वाटलेलं मला, त्याच्याने ना फार छान निघालं होतं. मागच्या वेळेस अगदी डिशवॉश लिक्विडचाच वापर केला होता मी. सगळे कॉर्नर सगळे स्वच्छ झाले होते. आजचा व्हिडिओ बऱ्यापैकी मोठा होता. तुम्हाला कसा वाटला ते तुमच्या कमेंट्सद्वारे नक्कीच सांगा. तुमच्या कमेंट्स मला नेहमीच नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा देतात. या भांड्यामध्ये मी मेथी भिजायला टाकलेली होती, मेथीची उसळ करण्यासाठी. चला परत भेटूया नवीन व्हिडिओ.